Welcome student. Today we will start with the next point, and that is the male reproductive system. So we know that the male reproductive system of human being, that is made up of 4 parts. The first portion is known as a primary sex organ. The second part is known as accessory ducts or accessory ducts. Then third part is known as glands, and the fourth portion is known as external genitalia. पहा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायला आपण सुरुवात करतो आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे मेनली 4 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. एक म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन, दुसरं सांगितलं त्याच्या ॲक्सेसरी डक्ट्स, तिसरं सांगितलं त्याच्यामध्ये असणाऱ्या ग्लँड, आणि चौथा पॉइंट पाहिला एक्सटर्नल जेनिटॅलिया. मग डायग्रामकडे पहा म्हणजे लक्षात येईल. पहिला पार्ट हा म्हणजे टेस्टिस म्हणजेच प्रायमरी सेक्स ऑर्गन. दुसरा पोर्शन डक्ट, ॲक्सेसरी डक्ट्स म्हणजे हा सगळ्या डक्ट की व्हाज डिफरन्स असेल, इपिडिडमिस असेल, ह्या सगळ्या डक्ट त्याच्यामध्ये येतात. युरेथ्रा असेल, ही इजॅक्युलेटरी डक्ट असेल, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. इथं आपण नाव देऊ शकतो ह्याला इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आणखी काय सांगितलं मी तुम्हाला, ग्लँड्स. ग्लँड्स म्हणजे ह्या सेमिनल वेसिकल आहे, ह्या प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, ह्या ग्लँड एका ह्याच्यात अभ्यास करणार. आणि शेवटी एक्सटर्नल जेनिटॅलियामध्ये हा जो ऑर्गन आहे ज्याला आपण पेनिस म्हणतो, आणि हा स्क्रोटल सॅक, हा त्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सो टुडे वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, दॅट इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. अँड द प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज अ टेस्टिस. So, testes. So, testes, there is a pair of testes, and that pair is a mesodermal in origin and present in the scrotal sac. So, there is a pair that is mesodermal in origin and that is present in scrotum. So, look here. So, these are the testes. So, there is a pair of testes. 2 testes are there. Now, that testes, they are mesodermal in origin, means they are originated from the embryonic mesoderm. Now, they are present in this skin pouch. And that skin pouch is nothing but the scrotum. So, they are present in the skin pouch known as a scrotum. As the scrotum is present outside the abdominal cavity, and as the testes are located in that scrotum, the testes are known as extra abdominal, as they are present outside the abdominal cavity. Now that testes, they are small or they are soft, smooth, pinkish and oval. Soft, smooth, pink and oval in shape. So that testes are smooth, they are oval in shape and they are pink in color. Now their length is about 4 to 5 centimeter in length. They are 4 to 5 cm in length. Then width, they are 2 to centimeter wide. And what about the thickness? The thickness is about 3 centimeter. They are 3 centimeter thick. 2 to 1 म्हणजे लक्षात घ्या. So, as they are present outside the abdominal cavity, they are known as the extra abdominal. Now the next point is important one, and that is, in case of fetus, the testes are developed in the abdominal cavity above the kidney, and during the 7th month of development of that fetus, they are descend down into the scrotal sac. They descend down into the scrotal sac via a passage, and that passage is known as a inguinal canal. लक्षात येतंय का? पहा, आपण
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायला सुरुवात केली. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तुम्हाला सांगितलं प्रायमरी सेक्स ऑर्गन, ॲक्सेसरी डक्ट, ग्लँड्स आणि एक्सटर्नल जेनिटालिया असे त्याचे 4 पार्ट. त्यातला आपण पहिला पार्ट शिकायला सुरुवात केली ज्याला आपण टेस्टीज असं म्हणतो. टेस्टीजची एक पेअर असते, म्हणजे 2 टेस्टीज आहे. सो देयर इज अ पेअर ऑफ टेस्टीज. ओरिजिन त्याचं पाहिलं तर मेझोडर्मल आहे त्या ओरिजिनला. नंतर त्याचं लोकेशन आपण पाहिलं तर टेस्टीज ह्या स्क्रॉटम मध्ये प्रेझेंट असतात. स्क्रॉटम म्हणजे काय तर ती स्किनची एक पाऊच असते की जी आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असते आणि त्या कॅव्हिटी त्या पाऊच मध्ये त्या स्क्रॉटम मध्ये त्या प्रेझेंट असतात. लक्षात घ्या. त्या सॉफ्ट आहेत, स्मूथ आहेत, पिंक कलरच्या असतात साधारणतः आणि ओव्हल शेप आहेत, अंडाकृती असणार आहे. त्याची लांबी 4 ते 5 सेंटीमीटर असते. त्याची रुंदी 2 ते 3 सेंटीमीटर असते आणि त्याचा थिकनेस जर बघितला तर तो 3 सेंटीमीटर असतो. आता पुढचा पॉइंट मी असा तुम्हाला सांगितला की टेस्टीज ह्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. कोणाच्या? फिटसच्या, गर्भाच्या. पण ज्यावेळेला हा गर्भ म्हणजे त्या मदरची प्रेग्नन्सी जेव्हा 7 मंथची होती, म्हणजे तो फिटस जेव्हा 7 मंथचा असतो त्यावेळेला त्या टेस्टीज डिसेंड डाऊन होतात, खालच्या बाजूला पुश केल्या जातात, आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी त्या येतात, म्हणजे स्क्रॉटम मध्ये येतात. बरोबर. मग हे जे काही डिसेंड डाऊन होतात एका पॅसेजच्या मधून त्या डिसेंड डाऊन होतात आणि हा जो पॅसेज आहे ह्याला इम्ब्युनल कॅनॉल असं म्हटलं जातं की ज्या पॅसेजच्या मार्फत ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये असणाऱ्या ज्या काही टेस्टीज आहेत ह्या स्क्रोटल सॅकमध्ये डिसेंड केल्या जातात, ढकलल्या जातात. कधी? ड्युरिंग द 7 मंथ ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दॅट फिटस. ठीक आहे. इफ देयर इज अ फेल्युअर to descend out the testes from abdominal cavity into the scrotum, that develops a disorder which we know as a cryptorchidism. लक्षात ठेवा. जनरली असं होतं की 7व्या महिन्याची ती प्रेग्नन्सी असताना, ती बेबी असतात, फिटस असताना ते आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी येतात. पण काही मुलांच्या मध्ये हे आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे स्क्रॉटम मध्ये येत नाही. आणि मग स्क्रॉटम मध्ये जर टेस्टीज आल्या नाहीत, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये जर त्या राहिल्या तर ती जी कंडिशन आहे, ती जी डिसऑर्डर आहे, तिला एक नाव वापरलेलं आहे. तिला म्हणतात क्रिप्टोकायडिझम. माहितीसाठी असू द्या. ठीक आहे. आणि टेस्टीजला एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल हा एक शब्द वापरला जातो. तर टेस्टीजला एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल असं का म्हणतात? तर त्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला आहे म्हणून त्याला एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल हाही शब्द वापरला जातो. दॅट इज अबाउट द मॉर्फॉलॉजी ऑफ टेस्टीज. आता आपण जाणार आहोत हिस्टॉलॉजीकडे टेस्टीजच्या. फक्त हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज. आता टेस्टीज बद्दल आपल्याला लोकेशन, साईज, शेप वगैरे सगळ्यांचं कळलं आपल्याला. आता आपल्याला पाहिजे त्याचं हिस्टॉलॉजी, टिश्यू स्टडी त्याची करायची आहे. नाउ सपोज दिस इज अ टेस्टीज and such a testes it get externally covered by a covering and that covering is known as a tunica albuginea. So the outer covering tunica albuginea. So this is the tunica albuginea. Now that tunica albuginea, which is the outermost covering of that testes, that is made up of collagenous connective tissue. Now, outside the tunica albuginea, there is an incomplete layer of peritoneum is present, and that incomplete layer of peritoneum is known as a tunica vaginalis. Means these testes get covered by the incomplete layer outside. And such an incomplete layer is known as tunica vaginalis. So first of all, this is the testes.
Such a testes get covered by the outermost covering, and that complete covering is a complete one, which we know as a tunica albuginea. And that tunica albuginea is made up of collagenous connective tissue. Now, that tunica albuginea again get covered from outer side by an incomplete layer. That layer is an incomplete one, and that is made up of peritoneum, and that layer is known as a tunica vaginalis. As that tunica vaginalis is made up of peritoneum, it indicates that the testes are originated in the abdominal cavity. Is it clear? Now, the innermost layer of the testes is known as a tunica vasculosa. The innermost layer is known as what? Tunica vasculosa. So, innermost is known as what? Tunica vasculosa. Is it clear? Whole covering, outermost covering is tunica albuginea made up of collagenous connective tissue. Outer to albuginea, incomplete layer of peritoneum is present, which we know as a tunica vaginalis. And inside tunica albuginea, there is again complete layer, and that is known as a tunica vasculosa. And that tunica vasculosa is a thin layer, and that is a membranous layer. Now, the fiber which arises from that of the tunica albuginea that divide the testes into number of compartments. So, these tunica albuginea, it forms a fiber inside the testes, and that it divides the testes into number of compartments. And so, there are about 200 to 300 compartments in each testis, which we known as testicular lobules. They are known as testicular lobule. Here, इथपर्यंतचा पोर्शन समजला का पहा? काही अवघड नाही. ही टेस्टिस आहे, हिच्यावरती एक कंप्लीट कव्हरिंग आहे बाहेरच्या बाजूला, त्याला म्हणायचं ट्युनिका अल्ब्युजिनिया. ठीक. आता हा ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या बाहेरच्या बाजूला आणखीन एक कव्हरिंग आहे, पण ते अर्ध कव्हरिंग आहे, इनकम्प्लीट आहे, कंप्लीट नाहीये. त्याला म्हणायचं ट्युनिका वजायनालिस. आणि ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या आतमध्ये पुन्हा एक कव्हरिंग आहे, त्या कव्हरिंगला म्हणायचं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा, जे थिन आहे, मेम्ब्रानस आहे, आणि कसं आहे ते, तर ते व्हॅस्क्युलार आहे. याचा अर्थ काय? कॅपिलरी ब्लड सप्लाय त्याला भरपूर आहे. पुढचा पॉइंट मी सांगितला की असा हा जो ट्युनिका अल्ब्युजिनिया लेयर आहे त्या टेस्टिसचा, दॅट फॉर्म्स द फायबर्स, and that fiber enters in the testis and divide the testis into 200 to 300 compartment. पहा, लक्षात घ्या, जी टेस्टिस साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर लांबी आणि साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर रुंदी असणारी आहे, 2 ते 3 सेंटीमीटर रुंदी असणारी आहे, हिचे किती भाग होतात? 200 ते 300 भाग होतात. आणि हे जे 200 ते 300 कंपार्टमेंट एका टेस्टिस मध्ये प्रेझेंट असतात, त्याला म्हटलं जातं टेस्टिक्युलर लोब्युल्स. त्या कंपार्टमेंटला काय म्हटलं जातं? दे आर नोन ॲज अ टेस्टिक्युलर लोब्युल. अँड ईच टेस्टिक्युलर लोब्युल इट कंटेन्स अबाउट 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे टेस्टिस मध्ये खूप कॉइल ट्यूब्यूल असतात. मग असे ह्या एका कंपार्टमेंट मध्ये, म्हणजे पहा, एका टेस्टिस मध्ये 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्यूल आणि एका लोब्यूल मध्ये किती? 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ठीक. 1 to 4 त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत. आता हा सेमिनिफेरस ट्यूब्यूल, आता पुढे काय सांगितले पहा, हा आपण टेस्टिसचा टीएस घेतलेला आहे, ट्रान्सव्हर्स सेक्शन.
म्हणजे सगळे काय येतील त्याच्यामध्ये, सेमिनिफेरस ट्युब्युलच येतील. नाउ द each seminiferous tubule is internally lying by cuboidal epithelium. Each tubule it is internally lying by cuboidal epithelium. पहा लक्षात येते का? Seminiferous tubule. So we know that the testes contain 2 to 300 testicular compartment, or that are known as the testicular lobules. In each lobule, 1 to 4 seminiferous tubules are present. Each tubule is internally lined by cuboidal germinal epithelium. It is lined by the cuboidal germinal epithelium. Now, means this layer. Some cells of that germinal epithelium, they become larger, pyramidal, and they are known as a Sertoli cell. So, some cells become large and pyramidal. That large and pyramidal cells are known as what? They are known as a Sertoli cells. Or they are also known as sustentacular cells. Which provide nourishment to the developing sperms, because the sperm bundle or sperms, they get attached to the Sertoli cell. Clear? पहा परत एकदा हा पॉइंट सांगते. Seminiferous tubule internally lined by cuboidal germinal epithelium. Some cells of that germinal epithelium, they become large and pyramidal in shape, and that large and pyramidal cells are known as the Sertoli cells, or they are also known as the sustentacular cells. Clear? And what is the function of Sertoli cell? Sertoli cell, they provide the nourishment to the developing sperms which are present in the seminiferous tubule. ठीक है? Now the next. Germinal epithelium of that seminiferous tubule that undergoes spermatogenesis. So it undergoes spermatogenesis, and so it contains number of spermatogonia. पाहता इथे थोडंसं इथं अजून एक डायग्राम काढून सांगते तुम्हाला. समजा हा एवढा पोर्शन आपण एनलार्ज केला असा तर कसा दिसेल, हे त्याचे लेअर असतील, त्याच्याशी आता फारसं काही बोलायला नको. हा पिरॅमिडल सेल्स आहे बरोबर, आणि मग हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर काढला आपण, तिसरा लेअर काढला, असे आपण एकावर एक लेअर काढले, आणि हे फायनली स्पोर्स. बरोबर. हा फक्त एवढा पोर्शन इमॅजिन करा की हा एवढा पोर्शन फक्त आपण काय केलंय तिथं एनलार्ज केलाय. आणि मग हे एनलार्ज केल्यावर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये इनरमोस्ट जो लेअर असतो, ह्या इनरमोस्टला म्हणायचं स्पर्मॅटोगोनियल सेल्स. त्याला काय म्हणायचं? स्पर्मॅटोगोनियल सेल्स. आणि हा डिप्लॉइड असतो, 2n नंबर असतो. त्याच्यानंतर पुढे पहा, दुसरा लेअर असतो त्याला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, हा पण 2n असतो. तिसरा लेअर असतो त्याला म्हणतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, हा मात्र हॅप्लॉइड असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असतो स्पर्मॅटिड, हा असतो स्पर्मॅटिड, आणि शेवटी असतात स्पोर्स. आणि ह्यामुळे तर ह्या आहेत सर्टोली सेल. पहा लक्षात येत आहे का? हा सेमिनिफेरस ट्युब्युलचा एवढा पोर्शन मी इथे एनलार्ज केला. बरोबर आहे. काय सांगितलं मी तुम्हाला की सर्टोली सेल हे सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियम असतो, क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम. ह्या क्युबॉइडल इपिथेलियम
काही सेल्स ह्या मोठ्या होतात, पिरामिडल शेप होतात, त्यांना आम्ही सर्टोली सेल म्हणतो. आणि मग ह्या सेल ह्या क्युबॉइडल टर्मिनल इपिथेलियम हा स्पर्मॅटोगोनेसिस तयार करतो किंवा इट अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस अँड फॉर्म्स नंबर ऑफ स्पर्म. मग स्पर्म फॉर्म होत असताना त्याच्या वेगवेगळ्या डेव्हलपिंग स्टेजेस असतात. मग कुठली स्टेज आहे तर पहिल्यांदा ही स्पर्मॅटोगोनियल सेल तयार झाली क्युबॉइडल इपिथेलियमची डिप्लॉइड. त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होत असतात, तेही डिप्लॉइड असतात. त्याच्यानंतर तयार होतो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, तो मात्र हॅप्लॉइड असतो. त्याच्यानंतर तयार होतात स्पर्मॅटिड, त्याच्यानंतर तयार होतात स्पर्म. आणि हे एवढं सगळं स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतो. सो दॅट सेमिनिफेरस ट्युब्यूल इट कंटेन्स द व्हेरियस डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. लक्षात येते का तुमच्या? मग तेच मी तुम्हाला इथं फक्त सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, बिटवीन दॅट सेमिनिफेरस ट्युब्यूल the connective tissue is present, and in that connective tissue the special cells are present, and that cells are known as Leydig cells. They are known as what? Leydig cells. Leydig cells. Or another name is, they are also known as interstitial cells. They are also known as Ley, Leydig cell, or they are also known as interstitial cell. And function of this cell is they secrete a hormone known as testosterone. They secrete a hormone known as testosterone. लक्षात आलं? मग पहा काय सांगायचं. हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस मध्ये 3 लेयर सांगायचे. 3 लेयर सांगून झाल्यानंतर पुढचा पॉइंट सांगायचा तो म्हणजे टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आतमध्ये क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम असतो. क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियमच्या काही सेल्स आकाराने मोठ्या होतात आणि त्यांना आम्ही सर्टोली सेल म्हणतो. सर्टोली सेलचं काम असतं ह्या डेव्हलपिंग स्पर्मला नरिश करायचं. दुसरा पॉइंट मी सांगितला की ह्याच्यामध्ये डेव्हलपिंग स्टेजेस असतात स्पर्मॅटोजेनेसिसच्या. ह्या सेल्स स्पर्मॅटोजेनेसिस करतात क्युबॉइडल इपिथेलियम सेल्स. आणि मग कसं ते स्पर्मॅटोजेनेसिस होत असताना पहिली स्टेज असते त्याला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो. नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतो, नंतर स्पर्मॅटिड्स होतात आणि फायनली स्पर्म्स होतात. आणि मग एवढे सगळ्या स्टेजेस ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये असतात. आणि हे जे स्पर्म्स असतात ते ह्याच्या हेडच्या साह्याने सर्टोली सेलला अटॅच होतात आणि सर्टोली सेल त्याला नरिशमेंट द्यायचं, त्याला फूड द्यायचं काम करत असते. ठीक आहे. आणि पुढचा पॉइंट मी सांगितला ह्याच्यामध्ये ज्या सेल्स प्रेझेंट असतात ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतो आणि कनेक्टिव्ह टिश्यू भोवती कनेक्टिव्ह टिश्यूच्या मध्ये ज्या सेल्स प्रेझेंट असतात त्या सेल्सला आपण लेडिग सेल्स म्हणतो किंवा त्याला आपण इंटरस्टिशियल सेल्स असंही म्हणतो. आणि ह्या सेल्सचं काम असतं अँड्रोजन सिक्रेट करणं किंवा टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करणं, जे की मेल हार्मोन. ठीक आहे. तर इथं आपण टेस्टिसची मॉर्फॉलॉजी आणि टेस्टिसची हिस्टॉलॉजी कंप्लीट केलेली आहे. आता पुढे आपल्याला दुसऱ्या पॉइंटकडे त्याच्या जायचंय. आणि तो दुसरा पॉइंट कुठला आहे ना, तर दुसरा पॉइंट त्याचा आहे तो म्हणजे त्याची डक्ट सिस्टीम. इथं प्रायमरी सेक्स ऑर्गन आपण कंप्लीट केला. आता दुसरा डक्ट सिस्टीम और ऍक्सेसरी डक्ट असं पुस्तकात म्हटलंय तुमच्या. ऍक्सेसरी डक्ट. आता ऍक्सेसरी डक्ट मध्ये कोण कोण येतं पहा. सो ऍक्सेसरी डक्ट देर आर, फर्स्ट ऑफ ऑल इट कन्सिस्ट रिटेसेसिस, then vasa efferentia, then epididymis, then vasa differentia. आता इथं एक लक्षात घ्या, रिटेटेसिस वेगळं शिकवेल, वासा इफरन्स इथं शिकवणार आहे. नंतर इपिडिडामिस इथं दिसतंय, वासा डिफरन्स पण दिसतंय, त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट दिसते आणि हे युरेथ्रा दिसतंय. हे सगळं इथं आपल्याला शिकायचंय पहा. मग त्यातला पहिला पार्ट आपण शिकायला सुरुवात करू की ज्याला आपण म्हणतो रिटेटेसिस.
testes. So all seminiferous tubules which are present in the testes, that tubules at their posterior surface, they forms a network of tubule. So this is the testes. This is the posterior side of testes. All that tubule, all seminiferous tubules present in the testes, they comes towards the posterior surface and they form this network of tubule, and that network of tubule is known as a rete testes. म्हणजे काय कसं? समजा हा एक आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल घेतला, हे त्याचा एंड. हा दुसरा घेतला, हा त्याचा एंड. हा तिसरा घेतला, हा त्याचा एंड. ठीक आहे. हा चौथा, हा त्याचा एंड. असे टेस्टिस मध्ये जेवढे सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतील तेवढे सगळे त्या टेस्टिसच्या पोस्टेरियर साइडला येतील. आणि पोस्टेरियर साइडला येऊन जे नेटवर्क ते तयार करतात, दॅट नेटवर्क इज नोन ॲज अ रिटे टेस्टिस. समजतंय? रिटे टेस्टिस म्हणजे वेगळं काही नाहीये मुलींना. सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे टेस्टिस मध्ये प्रेझेंट आहेत ते पोस्टेरियर साइडला युनाइट होऊन जे नेटवर्क तयार करतात, जे ट्यूब्युलर नेटवर्क तयार करतात, त्या ट्यूब्युलर नेटवर्कला आपण काय म्हणतो? रिटे टेस्टिस. So rete testis is a tubular network which is formed towards the posterior side of the testis. Clear? That is about the rete testis. Now the next point is a vasa efferentia. So vasa efferentia, next is a vasa efferentia. First rete testis, second vasa efferentia. So vasa efferentia means they are also fine tubules which are 10 to 20 in number and they are arises from rete testis. म्हणजे कसे पहा, हे जे काही rete testis इथे तयार झाले, ह्या rete testis पासून असेच पुन्हा साधारणतः ट्यूब निघतात आणि ह्या ट्यूब म्हणजे कोण? तर त्याला आपण म्हणतो vasa efferentia. So vasa efferentia, these are also fine tubules which are 12 to 20 in number and they are originated from rete testis. मग इथं दाखवलं आपण, इथं तुम्ही सांगू शकता इथून निघतात त्या अशा इथं. So vasa efferentia, they are the fine tubules 12 to 20 in number and originated from rete testis. लक्षात येते का? पहा, rete testis म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्यूल टेस्टिसच्या पोस्टेरियर साइडला येतात, तिथं युनाइट होण्यापेक्षा तिथं नेटवर्क तयार करतात आणि त्या नेटवर्कला आपण rete testis म्हणतो. ह्याच rete testis पुन्हा एकत्र येतात, एकत्र येऊन त्यांच्यापासून पुन्हा फाईन डक्ट तयार होतात आणि हे फाईन ट्यूब्यूल्स म्हणजे कोण? तर व्हासा इफरन्शिया. आणि त्या किती असतात? तर 12 ते 20 नंबरनी असतात. आणि त्या काय काम करतात? तर सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये तयार झालेले स्पर्म रिटे टेस्टिस मधून कॅरी करायचं काम व्हासा इफरन्शिया करतात. ठीक आहे. कोणाला देतात ते पुढे? दे गिव्ह इट टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द epididymis. So the next portion is a epididymis. पहिला rete testis, दुसरा पाहिला vasa efferentia, आता तिसरा काय? epididymis. So this structure, आता हे मात्र तुम्हाला दिसतं, कारण हे सगळं कुठे आहे? हे सगळं त्या टेस्टिसच्या आतच आहे तिथं. त्यामुळे आता हा पोर्शन जो तुम्हाला मी इथं दाखवलाय, हा कॅपिंग झालेला हा पोर्शन म्हणजे कोण असतो? तर ह्या पोर्शनला म्हटलं जातं epididymis. So there is a pair of epididymis and that epididymis is a long and highly coiled tube. It is long and highly coiled tube which is about 6 meter in length. लक्षात ठेवा, 6 मीटर लांबीची ही ट्यूब आहे. म्हटल्यानंतर तुम्ही इमॅजिन करू शकता
की ही जर टेस्टिस जवळ बसवलेली असेल तर तिचं काय झालेलं असेल, खूप कॉइलिंग झालेलं असेल. सो इट इज अ लॉंग ट्यूब, इट इज हायली कॉइल्ड ट्यूब which is about 6 meter in length. That is a C shape. त्याला C shape किंवा comma shape पण म्हणतात असं काही पुस्तकात दिलंय. So that epididymis is a C shape, capital C shape, or it is also known as a comma shape. And such a long tube, it is divided into the 3 parts. The upper is known as a caput. Upper portion is known as a caput. Middle portion is known as the corpus, and last portion is known as the cauda. Last portion is known as the cauda. पहा, 6 मीटर लांबीची ट्यूब आहे म्हटलं मी तुम्हाला, की जी सी शेपची आहे किंवा त्याला कॉमा शेप असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये व्हासा इफ्रन्शिया ओपन झाली आहे. बरोबर. आता वासा इफ्रन्शिया कुठे ओपन होईल, ह्याच्या हेडमध्ये म्हणजे अप्पर पार्ट मध्ये, की ज्याला तुम्ही काय म्हणता, कॅप्यूट म्हणता. ठीक आहे. मग अशी ही जी हायली कॉइल ट्यूब आहे हिचे 3 पार्ट झाले. हेड रिजनला कॅप्यूट किंवा अप्पर पोर्शनला कॅप्यूट म्हणतात, ज्याच्यात वासा इफ्रन्शिया ओपन झाली. त्याच्यानंतर कॉर्पस म्हणजे तिचा मिडल पोर्शन, त्याला बॉडी असंही म्हटलं जातं, आणि कॉडा म्हणजे त्याचा टेल, की ज्याला आपण लोअर पोर्शन असं म्हणतो. हे झालं इपिडिडमिस बद्दल. आणि ह्या इपिडिडमिसचं फंक्शन काय आहे, तर स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन दिस ट्यूब. स्पर्मचं जे काही मॅच्युरेशन आहे, पहा, टेस्टिस मध्ये तयार झालेले स्पर्म रिटे टेस्टिस मधून व्हासा इफ्रन्शिया मधून इपिडिडमिसच्या कॅप्यूट मध्ये आले, कॅप्यूट मधून कॉर्पस मध्ये गेले, कॉर्पस मधून त्याच्या कॉडामध्ये आता आले. मग ह्या ट्यूब मध्ये ते काय होतं, तर त्या स्पर्मचं मॅच्युरेशन करायचं काम कोण करतं, तर ही इपिडिडमिस करते, लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड सच अ इपिडिडमिस नाउ ओपन्स इनटू द नेक्स्ट पोर्शन नोन ॲज अ vas deferens, or it is known as a vasa differentia. Next point is the fourth one is vas deferens. Single is a vas differens, and as there is a pair, it is known as a vasa differentia. काही म्हणा तुम्हाला आवडेल ते. Means this structure, these tubes are known as a vasa differentia. So vasa difference or vasa difference, there is a pair of vasa differentia. That vasa differentia, they are arises from epididymis, then they travels into the abdominal cavity. पहा, लक्षात येत आहे का. इपिडिडमिस कुठे प्रेझेंट आहे, किडनी टेस्टिस वरती त्यांनी कॅपिंग केलंय. टेस्टिस कुठे, स्क्रॉटल सॅक म्हणजे आउटसाइड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मग इपिडिडमिस, आता इपिडिडमिस पासून पुढे व्हासा डिफरन्शिया तयार होणार आहे. इथून पुढे ही व्हासा डिफरन्शिया काय करते, इट अरायझेस फ्रॉम इपिडिडमिस अँड देन इट एंटर्स इनटू द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. पहा, स्क्रॉटल सॅक कडून तिला आता कुठे जायचंय, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये जायचंय, व्हाया द इंग्युनल केनॉल. इट ओरिजिनेट फ्रॉम इपिडिडमिस and enters into the abdominal cavity by inguinal canal. इंग्वायनल कॅनॉल पण म्हणतात त्याला. त्या इंग्वायनल कॅनॉलच्या मार्फत ही बाहेरच्या बाजूला असलेली जी काही व्हासा डिफरन्स आहे, दॅट एंटर इनसाइड द abdominal cavity. Now, it forms a loop around the ureter or over the ureter. It forms the loop over ureter. पाहिलं, लक्षात येत आहे. हे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे. इथून ही व्हासा डिफरन्शिया निघाल्या, निघून इंग्वायनल कॅनॉल मधून ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये गेल्या. कुठपर्यंत जातात, एक्सक्रिटरी सिस्टीमच्या युरेटर पर्यंत.
एक्सक्रीटरी सिस्टीमच्या युरेटरच्या भोवती इट फॉर्म्स अ लूप ओव्हर द युरेटर्स अँड देन इट ओपन्स इनटू द युरेथ्रा. पहा कुठे ओपन झालेला आहे फायनली, इट ओपन्स इनटू द युरेथ्रा. लक्षात येते मग तुमच्या. मग अशा पद्धतीनं ही outside the abdominal cavity होती, it enters into the abdominal cavity via the inguinal canal. Then it forms a loop over the ureter and then it opens into the next portion which we known as a urethra. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं ती युरेथ्रा मध्ये ओपन होते. पण त्याच्या आधी काय होतं लक्षात घ्या, ही युरेथ्रा मध्ये ओपन व्हायच्या आधी ही सेमिनिफेरस ट्यूब्यूल सेमिनल वेसिकल बरोबर जॉईंट होऊन एक वेगळी डक्ट तयार करते आणि त्या डक्टला आपण काय म्हणतो, इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणतो. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ इजॅक्युलेटरी डक्ट. पुढचा पॉइंट आपल्याला भाषा डिफरन्शियल नंतर शिकायचा आहे. 5वा पॉइंट इजॅक्युलेटरी डक्ट. आता पहा इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे काय, which is about only 2 centimeter in length. Now that ejaculatory duct or simply vasa deferens before entering into the urethra, it is joined with the duct of that seminal vesicle. This is the seminal vesicle and then it forms a common duct. That is the duct of seminal vesicle and vasa deferens. They form a common duct and that duct is known as a ejaculatory duct. लक्षात येत आहे? vasa deferens जो आहे, vasa deferens जो आहे हा इथपर्यंत जातो युरिनरी ब्लॅडर पर्यंत. तिथून काय होतं, तो सेमिनल व्हेसिकलच्या डक्ट बरोबर जोडला जातो आणि सेमिनल व्हेसिकलची डक्ट आणि वास डिफरन्शियल डक्ट मिळून एकच डक्ट तयार होते, इकडे एक आणि इकडे एक, आणि त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. सो देयर इज अ पेअर ऑफ इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट मीन्स duct of seminal vesicle. So these are the seminal vesicles. Duct of seminal vesicle and the vasa deferens. It forms this common duct. लक्षात येते का? पहा तुमच्यासाठी कॉमन डक्ट हे खाली कमी दाखवते. And such a common duct is known as a ejaculatory duct, which is about 2 centimeter in length and it opens into the urethra. Clear? And the last part is a urethra. Last portion is a urethra. So what is urethra? So it is a tube and that is a common passage for the urine as well as semen. It is a common passage for urine and semen. So it is known as a urinogenital duct. लक्षात घ्या. हे जे काही युरेथ्रा आहे, ह्या युरेथ्रामध्ये काय आहे तर ह्या एकाच डक्ट मधून मेलच्या बॉडीमध्ये युरिन पण कॅरी केली जाते आणि स्पर्म पण कॅरी केली जातात. स्पर्म कशात असतात तर सिमेनमध्ये असतात आणि म्हणून ह्या डक्टला आपण काय म्हणतो, युरिनोजेनायटल डक्ट म्हणतो, हे विसरायचं नाही. दॅट युरिनोजेनायटल डक्ट that is a long duct and it extends throughout the length of the penis. It is present throughout the length of the penis and that duct, this is a penis, so it passes through the penis and it is open at the tip of penis and that opening is known as a urethral orifice. That is known as a urethral meatus, or also known as a urethral orifice. पहा लक्षात येते का, युरेथ्रा म्हणजे ही एक ट्यूब.
ही लॉंग ट्यूब असते मेलच्या बॉडीमधली. तर ही जी ट्यूब आहे साधारणतः 20 सेंटीमीटर लांबीची ट्यूब असते. आणि मग ही जी ट्यूब आहे युरेथ्रा, तर ही कॉमन पॅसेज असते ज्याच्यामधून युरिन पण कॅरी केलं जातं आणि ज्याच्यामधून सीमेन पण कॅरी केलं जातं. पूर्ण पेनिसच्या लेंथमध्ये ही प्रेझेंट असते. हिचे वेगवेगळे पार्ट पण आहेत. ह्याला प्रोस्थेटिक युरेथ्रा म्हणतात, ह्याला मेम्ब्रानस युरेथ्रा म्हणतात, ह्याला पिनाईन युरेथ्रा म्हणतात. पण एवढं डिटेल्स तुमच्या पुस्तकात नाहीये. आणि मग ही युरिन पण कॅरी करते आणि सिमेन पण कॅरी करते, म्हणून ह्याला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतात. आणि ही ह्या पेनिसच्या टिपला ओपन होते आणि ह्या पेनिसच्या टिपला ज्या ओपनिंगच्या सहाय्याने ती ओपन होते त्या ओपनिंगला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात युरेथ्रल मियाटस किंवा त्याला युरेथ्रल ऑरिफिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द डक्ट सिस्टीम. तर आजच्या लेक्चरला इथं आपण 2 पार्ट कंप्लीट केले. एक म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस आणि दुसरा म्हणजे त्याच्या ॲक्सेसरी डक्ट. उरलेलं जे काही 2 पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर आज आपण इथे थांबू.